एवढ्या लांब यायला आई तयार नाहीये. का? मामांकडेच राहणार तसं म्हणतात. मग काय ग, आपण बोलतच राहू की. रियाशी सुद्धा मला छान शांतपणे बोलता येईल. पुन्हा पहिले पाडे 55? म्हणजे या गोष्टीचा आई किमान विचार करतील असं वाटलं होतं. नाही म्हणजे अमयने जे काही सांगितलं होतं त्यावरून ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही याचा अंदाज आलाच होता मला. आई तू ऐकलंस का मी काय म्हटलं ते? ऐकते मी. तू आधी जेव, गोळ्या घे आणि झोप लवकर. हा? हो मी जेवण घेते, गोळ्या घेते आणि झोपते. नक्की? हो नक्की. तू मी तू काय काळोखात का बसलीयस? अरे तू आत्ता इथे गेला. मी औषध घातलं होतं डोळ्यात. मी तू मला सांग नक्की काय झालंय? काय नाही रे, एकटं पडल्यासारखं वाटलं. तू हे बघ, तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या बरोबर नेहमी. गुड मॉर्निंग मिताली मॅडम. चला उठा 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 उठा. चला सकाळ झाली. मनोहर पंत स्वतः तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलेले आहेत. सूर्य डोक्यावर आले. उठ थोडा वेळ. काय ग, उठ लवकर. सूर्य डोक्यावर आलाय आणि सांगत होतो तुला म्हणून जागरण करायची नसतात. उठ 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 उठ. ये चला या हळू. जागरण करायची नसते. तरी मी तुला सांगितलं होतं की मी उशिरा येणार आहे, तू जागत बसू नकोस. तरी जागत बसलीस. तुलाही दिवसभर कामाचे व्याप असतात ना, थोडा आराम करायला हवा राणी. विचार करता कसा वेळ गेला कळलंच नाही. बाई प्लीज, तू आता हे असले विचार करू नकोस. आता कसला विचार करत होतीस? मी पल्लू जाणार आहे ना आता. कुठे चालली? ए तू पण जाऊन ये ना 3-4 दिवस तिच्या बरोबर. चेंज जरासा. अरे फिरायला नाही, मग राजनची बदली झाली, अंमळनेरला चालले ते.
3-4 दिवसात. काय? अच्छा, म्हणून काल तू काय आलं? नाही म्हणजे झोपेत बडबडत होतीस आता मी एकटी राहणार आहे वगैरे. काय करू रे, सवय झाली आता सगळ्यांची. पल्लू, रिया आणि अचानक ते असं सोडून जातात म्हटल्यावर मला काय रडायला आलं रे. तू अगं आपण जाऊ ना त्यांना भेटायला. म्हणजे तिची सासू नसेल तेव्हा, पण नाही जाणार आहे ती बहुतेक. चांगलंच आहे की. चल गुड मॉर्निंग खराब नको करायला. घ्या कॉफी. वेट. छान झाली. थँक्स. हा बोल आई. आई अगं ऑफिस मध्ये जायचंय मला. नाही ऐकून घे बघ. अगं पण तू. हॅलो. शिट. काय झालं? आत्ताच्या आत्ता ये म्हणून सांगते. जा काय माझी मीटिंग्स आहेत. मी असं येते वेळी काही वेळा मीटिंग्स कॅन्सल कराव्या लागल्या तरी वाईट मानायचं नसतं. महत्वाच्या नसतील तर लगेच कॅन्सल कर, पोस्टपोन कर. आईचं काही काम असेल जा तू. तिला उगाच असं नको वाटायला मी थांबवून घेतलं. काळजी घे. तू कॉफी घेतलीस का? हॅलो. हां मी आज ऑफिसला येईन की नाही नक्की नाही. हां ठीक आहे, सरांना सांगा मी टेक्स्ट करते. आजी हळू. सॉरी हा बाळा. या आता मी नसणार तुझे लाड करायला तिकडे. का? तुम्ही चाललात ना भूर सगळे. तू नाही येणार? मी नाही येणार बाई, मला नाही एवढं लांब जायला जमणार. मग गोष्ट कोण सांगणार मला? तुझी आई सांगेल की, नव्या गावाची, तिथल्या नवीन माणसांची. मी तू मावशी पण येणार? रिया, आटप तुझे लवकर. नसत्या गप्पा मारत राहू नकोस. सांग ना, मी तू मावशी पण येणार? अगं ती कशी येईल? ती काय आपल्या घरात राहते का? मग ती नाही येणार? आई आपण जाऊया का तिच्या घरी? रिया काही नको, तू तुझं आटप. पल्लू. आणि काय काय का उगाच एवढ्याशा मुलीच्या डोक्यामध्ये काही बाई भरवतेस ग? झालं आता तू माझ्यावरती घसर. अरे मी कुठं काय बोलले? तिनेच तर तिचं नाव घेतलं. अगं हो, पण त्यानंतर पुढे काही बोलायची गरज होती का? तू ना उगाच काही गोष्टी ना उकरून काढायची सवय आहे तुला. आणि आता जातोच आहोत ना आपण सगळे इथून, तर तिला भेटली तर काय फरक पडणार आहे? माझंच मेलीचं तोंड फाटकं. करा तुम्हाला काय करायचंय ते करा. उगाच थांबले या घरामध्ये. परवाच गेले असते ना बरं झालं असतं. तुला तरी काय गरज आहे का नसत्या वेळी मी तू मावशीचं नाव केलं? बोल ना. बाबा सांगा ना आईला. ना 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 बेटा. ए काय गे पल्लू? नाही तर काय, आधीच डोक्याला ताप झालाय तर अजून त्यात ही रिया. मी हिला शाळेत सोडून येते. पण काय हो, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं आज? नाही जाईन मी, थोडासा उशिराच जायचं.
तसं नाही गेलं तरी चालेलच. जाईन मी नंतर. तू जाईला सोडून ये, मी आहे. आलीच मी. चल. बाय बेटा. हा बाय. बाय बाय. आई, हेच सांगण्यासाठी तुम्हाला इतक्या लांबून बोलवून घेतलंस? अगं, गेले कित्येक दिवस याच एकाच विषयावर बोलतोय आपण. हो, पण तरी तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का? पण कधीतरी शांतपणे बोलू या विषयावर. आता बोलायचं काय आहे त्यात? मी तुला सांगितलं ना पप्पांची इच्छा काय येते. आई, उगाच पप्पांचं टुमडं नको लावूस. पप्पांची वगैरे काय नाही, सरळ तुझीच इच्छा आहे. तुझी इच्छा आहे म्हणून सांग ना. पप्पांचं कशाला नाव पुढे करतेस? म्हणजे आता तू पप्पांची इच्छा सुद्धा लाथाडणार आहेस? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी खोटं सांगते? माझ्या मनचं सांगते मी? तू जे काही सांगते, जे काही तुझं चाललंय ना, ते तुझं तुला तरी नक्की माहिती. तू सांग ना सरळ, तुझीच इच्छा आहे म्हणून. हो, आहे माझी इच्छा. पूर्ण करणार आहेस? आई, मी तुला यापूर्वीही सांगितलेलं आहे, पण आता शेवटचं सांगतो. मितालीला कितीही आवड असली तरी तिला मुलं होऊ शकत नाहीत याची तुला चांगलीच कल्पना आहे. आणि तू स्वतः आई असल्यामुळे याचं किती दुःख एका आईला होत असेल याची तुला कल्पना असेल. हे सगळं बोलायची मला गरज नव्हती, पण आज विषय काढलाच आहेस तर बोलूया. मितालीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिला मूल होणार नाही हे कळल्यानंतर तू अक्षरशः मागे लागली आहेस तिच्या. नको ना असं करू. नको टोमणे मारूस आई. काय होते अवस्था तिची पाहिलीस कधी? परत एखादं मूल दत्तक घेऊ. आम्हाला सुद्धा माया लावायला शेवटी कोणीतरी हवंच ना. आणि कुणाला तरी घर मिळवून दिल्याचं समाधान मिळेल ते वेगळं. म्हणू तू? नाही, अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाहीये. आणि जेव्हा केव्हा ठरवू ना, तेव्हा जे काही करायचं ते तुला सांगूनच करू. निदान तेवढा तरी विश्वास ठेव. म्हणजे म्हणू तू? I am really sorry. नाही, बोलता बोलता रागाच्या भरात बोललो, आवाज चढला, तोलही केला माझा. पण तुला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. तुझी शपथ.
मनू, तू गेलास तरी चालेल आणि पुन्हा नाही आलास ना तरी चालेल. माझं मी बघून घे. आई पण आई आटोपलं तुझं? हो, आणि आई? जेवून झोपल्या त्या. मी पण थोड्या वेळ निघेन ऑफिसला. तासभर काढेन तिकडे. मी काय म्हणते, बोल ना. एवढ्या लांब आपण नाही गेलं तर नाही चालणार का? पल्लू, का उगाच टेन्शन घेतेस तू? हं? फक्त 2-3 वर्षांचा तर प्रश्न आहे. हो, पण मला नाही करमणार हो तिकडे. आणि तुला काय वाटतं, मला करमेल? पल्लू, काही गोष्टी आहेत ना, त्यांना आपण नाही नाही म्हणू शकत. त्या जशा आहेत तशाच आपल्याला स्वीकाराव्या लागतात ग. हो, पण छे, मला काही सुचेनासच झालंय. मितालीला आपण सोडून चाललो याचं तुला टेन्शन आलंय का? नाही नाही, तसं काही नाही हो. गंमत केली का मी? नाही म्हणजे त्याचं वाईट तर वाटतंय, पण ना पल्लू, नाईलाज आहे का मला? तुला, रियाला इथे आईच्या भरोश्यावर सोडून नाही जाऊ शकत. आणि जर गेलो ना मी तर मला तिकडे झोप नाही लागत. आता बोलायचं काय आहे त्यात? मी तुला सांगितलं ना पप्पांची इच्छा काय आहे ते. आई उगाच पप्पांचं टुमडं नको लावूस. पप्पांची वगैरे काय नाही, सरळ तुझीच इच्छा आहे. तुझी इच्छा आहे म्हणून सांग ना. म्हणजे आता तू पप्पांची इच्छा सुद्धा लादणार आहेस? मितालीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिला मूल होणार नाही हे कळल्यानंतर तू अक्षरशः मागे लागली आहेस तिच्या. नको ना असं करू. नको टोमणे मारूस आई. काय होते अवस्था तिची पाहिलीस कधी? आजपर्यंत एखादं मूल दत्तक घेऊ. आम्हाला सुद्धा माया लावायला शेवटी कोणीतरी हवंच ना. तू गेलास तरी चालेल आणि पुन्हा नाही आलास ना तरी चालेल. माझं मी बघून घे. आई पण खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं, कारण मी हवं तसं बोललो तुला. आज पहिल्यांदाच बोललो, पण
नंतर खूप वाईट वाटलं मला. सॉरी. तू ये रे, असं निघून नको जाऊस. खूप आठवण येईल तुमची सगळ्यांची. आम्हाला सुद्धा. पल्लूचं आणि मितालीचं तर काही विचारूच नकोस. पल्लू गेली 2 दिवस तर रडतेच आहे नुसते. मितूची अवस्थाही काही फार वेगळी नाही.